महाराष्ट्रातील सर्वात मोठा क्षेत्रफळानं असलेला जत तालुका आहे। या तालुक्यामध्ये 116 ग्रामपंचायत आणि 400 वाड्या वस्त्या असलेला हा तालुका आहे। या तालुक्याच्या पुरवठा विभागाच्या कारभाराची गेले अनेक वर्ष भोंगळ कारभाराचा नागरिकांना नाहक त्रास होत आहे। याबाबत 2 आमदारांनी आढावा बैठकीमध्ये घेऊन कारभार सुधारण्याचे आवाहन केलं होतं आणि माजी खासदारांनी प्रांताधिकाऱ्यांच्या दालनाबाबत याबाबत सूचना दिल्या होत्या। तरीही दोन्ही आमदारांच्या आव्हानाला आणि माजी खासदारांच्या आव्हानाला पुरवठा विभागानं केराची टोपली दाखवली आणि त्यांचा नेहमीप्रमाणे सावळा गोंधळ चालू होता। जे पैसे देतील त्यांचे नाव अन्न सुरक्षा यादीत घातलं जाईल, त्यांचं नाव ऑनलाईन केलं जाईल आणि जे नियमानुसार टपाल शाखेमध्ये सर्व कागदपत्रांचं जमा करतील त्यांना केराची टोपली दाखवली जात होती। 2022 पासूनचे अनेक प्रस्ताव धुळकात पडू नयेत आणि प्रस्तावाची चौकशी केल्या, प्रस्ताव गाळ झाला, पुन्हा नव्यानं प्रस्ताव द्या, अशा पद्धतीनं पुरवठा विभाग कागदोपत्री योग्य प्रस्ताव दाखल करणाऱ्याला याचा नाहक त्रास होता। याबाबत आम्ही ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती निवेदनाद्वारे। तरी त्या जिल्हाधिकारी त्या क्षणी आमच्या समोर प्रांताधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली होती, तरीही प्रांताधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केलं। म्हणून नाइलाज असतो पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा या जतच्या भोंगळ कारभाराला पाठीशी घालत आहेत आणि त्याचा नाहक त्रास या जतच्या दुष्काळ जनतेला सहन करावा लागत होता। म्हणून नाइलाज असतो 13 ऑगस्ट रोजी आम्ही राज्याचे अन्न पुरवठा सचिव यांना निवेदनाद्वारे याची चौकशी करावी आणि विभागीय स्तरावरून ह्या सर्व कारभाराची चौकशी करायची मागणी केली होती। त्या अनुषंगाने आज जिल्हा पुरवठा अधिकारी बारकुल साहेबांनी जतच्या पुरवठा विभागाला भेट दिली। ही भेट दिली असताना नागरिकांना समजल्यानंतर नागरिकांची झुंबड उडाली आपल्या तक्रारी सांगण्यासाठी आणि तक्रारी ऐकून खुद्द या जिल्ह्याचे सांगली जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी बारकुल साहेब हतबल झाले। त्यांनी प्रशासनाला योग्य सूचना दिल्या आणि महिना दीड महिन्यात कारभार सुधारू अशा पद्धतीनं तक्रारदारांना आश्वस्त केलं। पण आमचं या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना आणि पुरवठ्याच्या प्रशासनाला आव्हान आहे की हा कारभार चुकीच्या पद्धतीनं झालेला आहे, चुकीच्या पद्धतीनं कारभार झालेली चौकशी करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी। याकडे आता जिल्हा पुरवठा अधिकारी किती गांभीर्यानं पाहतात आणि किती कारवाई करतात हा जत तालुक्यातील जनतेकडे यामध्ये उत्सुकता आहे। अन्यथा पुढील काळात या विरोधात सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करावे लागतील। नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आम्ही शेवटपर्यंत लढत राहू आणि हा झालेला भोंगळ कारभार उघड करून दोषींवर कारवाई करेपर्यंत आमचा पाठपुरावा चालू राहील आणि जतच्या जनतेला त्रास होणार नाही, जतच्या जनतेला सेवा सुविधा वेळेत मिळतील यासाठी आम्ही कायमस्वरूपी प्रयत्न करत राहू।